नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, पेट्रोल आणि डिझेल हा सर्वसामान्यांसाठी अत्यंत जिव्हाळ्याचा विषय। अनेक सर्वसामान्य तर पेट्रोल आणि डिझेलच्या दरावरून महागाई वाढली आहे की नाही याचे अंदाज लावत असतात। यातच आता पेट्रोल डिझेलवरील उत्पादन शुल्कामध्ये वाढ करण्याचा निर्णय हा सरकारने घेतला आहे। पेट्रोलवरील उत्पादन शुल्क हे 2 रुपयांनी तर डिझेलवरील उत्पादन शुल्क हे 2 रुपयांनी वाढवण्यात आले। हे बदल आजपासूनच लागू झालेत। पेट्रोलवरील उत्पादन शुल्क प्रति लिटर 13 रुपये आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क हे 10 रुपये करण्यात आले। दरम्यान इंधनावरील कर वाढला असला तरी पेट्रोल डिझेलचे भाव मात्र जैसे थे राहणार आहेत। तर मग आता पेट्रोल डिझेलचे नवीन दर हे जाहीर झालेले आहेत। इंधनाचे दर सकाळी 6 वाजता जाहीर केले जातात आणि मग ते सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवले जातात। तर मग चला जाणून घेऊयात की तुमच्या शहरामध्ये आज इंधनाची काय किंमत आहे। यामध्ये जर तुम्ही अहमदनगर शहरात राहत असाल तर पेट्रोल 105 रुपये आणि डिझेल 91 रुपये 64 पैसे। अकोला पेट्रोल 104 रुपये 13 पैसे, डिझेल 90 रुपये 59 पैसे। अमरावती पेट्रोल 105 रुपये 43 पैसे आणि डिझेल 91 रुपये 94 पैसे। औरंगाबाद 105 रुपये 18 पैसे पेट्रोल आणि डिझेल 91 रुपये 68 पैसे। भंडाऱ्यामध्ये पेट्रोल 104 रुपये 88 पैसे आणि डिझेल 91 रुपये 41 पैसे। बीडमध्ये पेट्रोल 105 रुपये 44 पैसे आणि डिझेल 92 रुपये। बुलढाण्यामध्ये पेट्रोल 105 रुपये 3 पैसे आणि डिझेल 91 रुपये 55 पैसे। चंद्रपूरमध्ये पेट्रोल 104 रुपये 92 पैसे आणि डिझेल 91 रुपये 47 पैसे। गडचिरोलीमध्ये पेट्रोल 105 रुपये 59 पैसे आणि डिझेल 92 रुपये। तर मग मुंबई शहरामध्ये पेट्रोल 103 रुपये 50 पैसे आणि डिझेल 90 रुपये 3 पैसे। तर पुण्यामध्ये पेट्रोल 104 रुपये 3 पैसे आणि डिझेल 90 रुपये 56 पैसे। रायगडमध्ये पेट्रोल 104 रुपये 12 पैसे आणि डिझेल 90 रुपये 62 पैसे। ठाण्यामध्ये पेट्रोल 103 रुपये 80 पैसे आणि डिझेल 90 रुपये 31 पैसे। आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये चढउतार होत असताना आणि त्यानुसार पेट्रोल आणि डिझेलचे दर हे बदलत राहत असतात। पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वॅट आणि इतर वाहतूक शुल्क आणि स्थानिक कर इत्यादी घटकांवरती अवलंबून असतात। अशाप्रमाणे पेट्रोल आणि डिझेलचे दर हे आजपासून तुम्हाला पाहायला मिळणार आहेत। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।